नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSBT कडून या ठिकाणी समर एक्झाम 2026 जी झालेली होती त्या एक्झामचा रिझल्ट आल्यानंतर आता या ठिकाणी फोटोकॉपी किंवा पुनर्मूल्यांकन जे करायचं आहे रिइव्हॅल्युएशन त्याबद्दलचं वेळापत्रक आणि महत्त्वाच्या सूचना अवेलेबल झालेल्या आहेत. लक्षात ठेवा, या ठिकाणी उन्हाळी परीक्षा 2026 मध्ये तुमचं डिजिटल इव्हॅल्युएशन झालेलं आहे. म्हणजे तुमच्या पेपरची स्कॅन कॉपी शिक्षकांनी कम्प्युटरवरती चेक केलेली आहे. अर्थात त्याच्या मार्क्सची गुणांची टोटल आहे ती कम्प्युटरवरती झालेली आहे, त्यामुळे ती टोटल चुकीची नसणार आहे. यामुळे त्यांनी गुणपडताळणी हा जो पर्याय म्हणजे तुमच्या मार्क्सचे पुन्हा टोटल करणं हा पर्याय या ठिकाणी दिलेला नाही. फक्त तुम्हाला जे काही एक्झाम झाले त्यासाठी फोटोकॉपी अर्थात तुमच्या पेपरची फोटोकॉपी मागवणे किंवा त्याचं पुनर्मूल्यांकन रिइव्हॅल्युएशन करणं हे दोनच पर्याय या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत. तर याचं वेळापत्रक या ठिकाणी आलेलं आहे. फोटोकॉपी करता स्टुडंट जे लॉग इन करू शकतात स्टुडंट लॉग इनमधून अर्ज करणं, तर ते तुम्हाला 20/6/2026 अर्थात 20 जून आजच 20/6/2026 ते 22/6/2026 20, 21, 22 अशा 3 दिवसांमध्ये तुम्हाला स्टुडंट लॉग इनमधून फोटोकॉपी करता अर्ज करता येणार आहे. संस्था अर्थात इन्स्टिट्यूट लॉग इनद्वारे फोटोकॉपीसाठी सादर केलेले जे अर्ज आहेत त्यांची छाननी म्हणजे स्क्रुटिनी करणं आणि आवश्यक शुल्क जी काही फी आहे ते स्वीकारून अर्जाची निश्चिती करणं हे देखील 20 ते 23 तारखेच्या दरम्यान असणार. 20, 21, 22 आणि 23 अर्थात अर्ज करायचा आहे. त्यानंतर एक दिवस फक्त या ठिकाणी एक्स्ट्रा आहे त्या 3 दिवसानंतर. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे ते 3 दिवस इन्क्लूड करून पुन्हा एक दिवस आहे. ओके, त्यानंतर बाकीची जी पुढची प्रोसेस आहे ती कॉलेज लेवलवरती किंवा या ठिकाणी जे काही चेकिंग होतं त्या प्रोसेसच्या संदर्भातली आहे. त्या ठिकाणी तुमचा विद्यार्थ्यांचा काही रोल येत नाही. विद्यार्थ्यांचा रोल या ठिकाणी फक्त ॲप्लाय करणं तिथं महत्त्वाचं आहे. त्यानंतर ते डिजिटल इव्हॅल्युएशन केंद्र जे असणार आहे, सेंटर असणार आहे जिथं पेपर चेक केलेले आहेत, त्यांचा परत पुढचा रोल येतो. आता अर्थात विद्यार्थ्याचा रोल फक्त लॉग इनमधून ॲप्लाय करणं आणि त्यानंतर तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्याची फोटोकॉपी उपलब्ध करून देणं ह्या महत्त्वाच्या तारखा आहेत. 2 जुलै 2026 रोजी तुम्हाला तुमची फोटोकॉपी आहे ती मिळणार आहे. अर्थात फोटोकॉपीचा निकाल जो आहे स्टुडंट लॉग इन इन्स्टिट्यूट लॉग इनमध्ये तुम्हाला 2 जुलैलाच या ठिकाणी बघता येणार आहे. तर अशा पद्धतीने हे जे संपूर्ण वेळापत्रक आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. मराठीमध्ये आहे सर्व प्रोसेस, कुठली प्रोसेस कशी असणार, कधी तो निकाल बघायला मिळणार याची माहिती या PDF मध्ये. ही PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे. तर या ठिकाणी पुढचे 3 दिवस महत्त्वाचे आहेत. तुम्हाला तुमच्या लॉग इनमधून ॲप्लाय करायचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका असते की मी काय करू, फोटोकॉपी मागू की रिव्हॅल्युएशन करू. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही फोटोकॉपी मागवता त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये पाहता येतं की कसा पेपर लिहिला आहे, मार्क्स वाढू शकतात का. तर ह्या पर्यायाचाच वापर करायचा आहे. पूर्वी जो पर्याय होता अर्थात गुणपडताळणी करणं म्हणजे काय, तुम्हाला 1-2 मार्क्ससाठी फेल होत असाल आणि असं वाटतं की काउंटिंग मिस्टेक झाली असेल तर तो पर्याय होता. आता सॉफ्टवेअरमध्ये टोटल मार्क्सची होते, शिक्षकांनी जे मार्क्स दिलेत त्याची टोटल सॉफ्टवेअरमध्ये होते, त्यामुळे गुणपडताळणीचा पर्याय नाही. फोटोकॉपी रिचेकिंग आहे ते करून घ्या तुम्ही. कारण कसं आहे, एखादा क्वेश्चन बाय मिस्टेक जर या ठिकाणी कमी गुण दिले गेले असतील शिक्षकांकडून किंवा तुमचे जे शिक्षक आहेत त्यांचा सल्ला घ्या की मी काय करू या ठिकाणी. तर नक्कीच तुम्ही चांगला पेपर लिहिला असेल आणि 1-2 मार्क्ससाठी किंवा मग बऱ्याचदा असं होतं की एखाद्या प्रश्नाला खूपच कमी मार्क्स दिले तर तुम्हाला वाटतं की माझे मार्क्स वाढतील, मी पास होईल. तर या ठिकाणी तुम्ही फोटोकॉपीचा पर्याय निश्चितच वापरा. फोटोकॉपी वापरून रिचेकिंग करा, त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. तुम्हा सगळ्यांना तुमच्या या ठिकाणी फोटोकॉपी मागवून या ठिकाणी तुम्ही जी प्रोसेस करायची आहे त्यासाठी शुभेच्छा. आशा आहे की थोडंसं बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत आहे की डिजिटल इव्हॅल्युएशनमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. रिचेकिंग फोटोकॉपीनंतर बऱ्याच जणांचे मार्क्स वाढलेले आहेत. अर्थात तुम्ही या ठिकाणी फोटोकॉपी मागवा. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. थोडंसं मला व्हिडिओ बनवायला लेट झालेला आहे त्याबद्दल माफ करा, कारण थोडंसं घाईमध्ये असल्यामुळं मला या ठिकाणी व्हिडिओ बनवायला लेट झालेला आहे. होप सो दिलेली माहिती आवडली असेल. काही शंका असतील खाली कमेंट करा, त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील. धन्यवाद, थँक्यू.